नमस्कार, आशाई मसालेच्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे आशाई मसाले वापरून मसाला भेंडी। इथे मी पाव किलो भेंडी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहेत आणि ती उभी या पद्धतीने अशी चिरून घेतलेली आहे। मध्ये त्याला असं सुरीने कट करून घ्यायची आहेत। इथे कढईमध्ये मी एक पळी तेल घातलेले आहेत। आता आपण चिरून घेतलेली भेंडी तेलामध्ये चांगली भाजून घेणार आहोत। भेंडी भाजत असताना मी यामध्ये अर्धा लिंबाचा रस घालणार आहे, त्यामुळे भेंड्यातला चिकटपणा कमी होतो आणि आपली भेंडी लवकर भाजली जातात। आणि आता आपण ही भेंडी एक चिकटपणा जाईपर्यंत भाजून घेणार आहोत। भेंडी आता भाजून झालेली आहेत, तर आता ती मी काढून घेते आणि याच कढईमध्ये आपण ग्रेव्ही बनवणार आहोत। इथे कढईमध्ये मी 1.5 पळी तेल घातलेलं आहे। आता त्यामध्ये घालणार आहे तमालपत्र, कांद्याची पेस्ट इथे मी घातलेली आहे। 4 छोटे मीडियम आकाराचे कांदे मी कट करून घेतलेले आहेत। आता यामध्ये घालायचं आहे अर्धा चम्मच आलं लसूण पेस्ट, एक टोमॅटो बारीक चिरून त्याची पेस्ट करून घेतलेली आहे, ती मी इथे घालणार आहे। हे सर्व आपण आता चांगलं भाजून घेणार आहोत। एक 2 ते 3 मिनिटं ती चांगली तेलामध्ये भाजून घ्यायची आहे। यामध्ये घालायची आहे हळद, अर्धा चम्मच धना पावडर, अर्धा चम्मच लाल तिखट, 2 चम्मच आशाई काश्मीरी मिरची पावडर रंग येण्यासाठी, अर्धा चम्मच आशाई गरम मसाला। हे सर्व आपण परत तेलामध्ये चांगले परतून घेणार आहोत। इथे मी अर्धी वाटी खोबऱ्याचं कीस चांगलं भाजून घेतलेलं आहे आणि ते मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले आहे, ते मी इथे ग्रेव्हीसाठी वापरणार आहे। आणि एक 7 ते 8 काजू मी पाण्यामध्ये भिजवून त्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे, ते सुद्धा मी इथे घालणार आहे। आता यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ, 1 कप पाणी घालायचं आहे। आपल्याला जेवढी ग्रेव्ही हवी आहे तेवढं पाणी वापरलं तरी सुद्धा चालेल। आता यामध्ये घालायची आहेत भाजलेली भेंडी, कोथिंबीर आणि झाकण ठेवून आपण त्याला मसाल्यामध्ये चांगली एक 3 ते 4 मिनिटं त्याला उकळी काढून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता मसाल्यामध्ये आपली भेंडी चांगली शिजलेली आहे। आता यावरती घालायची आहे कसुरी मेथी आणि आता आपली मसाला भेंडी तयार झालेली आहे। आपली आशाई मसाले वापरून बनवलेली मसाला भेंडी तयार झालेली आहे, जी तुम्ही चपाती किंवा भाकरीसोबत खाऊ शकता। अगदी 15 ते 20 मिनिटात होणारी ही रेसिपी आहे। तर अशाच आपल्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या आशाई मसाले या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि